मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध। जत्रा हा शब्द ऐकताच मनात उत्साहाच्या लाटा उसळतात। गेल्या वर्षी मी शक्कलगावची प्रसिद्ध जत्रा पाहिली। तिथल्या रंगीबेरंगी वातावरणाने, कौतुकांच्या वस्तूंनी आणि जमावाच्या उत्सवाने मी भारावून गेलो होतो। सकाळीच आम्ही जत्रेच्या मैदानाकडे निघालो। दूरवरूनच ढोल ताशांचा आवाज, भजनांचे मेळ, वागणुकीचे गाणे आणि लोकांच्या गर्दी दिसू लागली। मैदानाच्या प्रवेशद्वारावर फुलांनी सजलेला तोरण होता। आज शिरताच माझे डोळे चकित झाले। इकडे रंगीबेरंगी फुग्याचे झाड, तिकडे खेळण्याचे स्टॉल, कुठे कबूतरबाज तर कुठे नागड्या तलवारीवरचा चालणारा कर्तबगार। प्रत्येक वस्तू नवीन आणि आकर्षक वाटत होती। जत्रेचा मुख्य आकर्षण म्हणजे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल, चटणी, पाणीपुरी, तापलेले भजे, कणकेचे लाडू, बर्फाचे गोळे आणि ताज्या केळाचे चिप्स यांचे सुगंध हवेत तरंगत होते। मी आईकडे मागणी करून गरम गरम पुरणपोळी घेतली। तिचा चव आजही आठवतो। मध्यभागी एक मोठा फेरिस व्हील फिरत होता, त्यावर बसून आम्ही आकाशाच्या जवळ गेलो। खाली पाहिले तो संपूर्ण जत्रा माझ्या डोळ्यासमोर होती। कुस्तीच्या आखाड्यातील ओरडणी, बैलगाडीच्या शर्यतीचा गलका आणि दुकानदारांचे येऊन जाऊन पहा असे आरडाओरड। एका कोपऱ्यात लाकडी बैलांची शर्यत चालली होती। मुलांचे टाळ्या वाजवत उकारे मी पाहताच राहिलो। सायंकाळी पोंडाला नृत्य सुरू झाले। नाचणाऱ्यांच्या पायातील घुंगरू, भजनी मंडळांचे ढोल आणि भाविकांच्या जयजयकाराने संपूर्ण वातावरण भारावून गेले। दिवे लागले तसे जत्रेने स्वप्नरंजनाचे रूप धारण केले। विजेच्या बल्बांच्या माळा, रंगीत बत्त्यांचे फाणूस आणि लेझर लाईट्सनी आभाळ ते जमीन हे सारे जगमटाने भरून टाकले। जत्रा सोडताना माझ्या मनात एक भावना रुजली। जत्रा ही केवळ मेजवानी नसून ती संस्कृतीचे दर्पण, समुदायाचे बंधन आणि आपल्या मातीशी नाते जोडणारी एक अनमोल परंपरा आहे। त्या दिवसाच्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।